नमस्कार. सर्वप्रथम आज वर्धमान महावीर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि संबंध देशवासियांना त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. वर्धमान महावीर हे जैन दर्शनातले, जैन धर्मातले 24वे तीर्थंकर आहेत. अर्थात त्यांच्यापूर्वी 23 तीर्थंकर होऊन गेलेले आहेत. या सर्वच तीर्थंकरांचे विचार ते प्रामुख्याने आगम साहित्यामध्ये संग्रहित झालेले आहेत. त्याला जैनागम असंही म्हणतात आणि या जैनागमावर आधारित समयसार, प्रवचनसार, नियमसार, तत्वार्थसूत्र, द्रव्यसंग्रहणय अशा अनेक ग्रंथांची रचना नंतरच्या महानुभावांनी केलेली आहे. अशा या सर्वच ग्रंथांमध्ये प्रामुख्याने जैनांची जी तत्व आहेत, जे ज्ञानमीमांसा आहे, जे नैतिक विचार आहेत, ते संग्रहित झालेले आहेत. जैन धर्मामध्ये, जैन दर्शनामध्ये प्रामुख्याने जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष अशा 7 तत्वांचा प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे. काही ग्रंथांमध्ये या 7 तत्वांशिवाय पाप आणि पुण्य यांनाही तत्व म्हणून स्वीकारण्यात आलेले आहे. तर यापैकी जीव ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. जैन तत्वज्ञानामध्ये जीवाचे पारमार्थिक आणि व्यावहारिक असे 2 प्रकार सांगण्यात आलेले आहेत. व्यावहारिक जगतामध्ये आपण जे पाहतो, जगतो तेच म्हणजे या ठिकाणचे व्यावहारिक जीव आहेत. मात्र या व्यावहारिक जीवाच्याही पलीकडे जाऊन आपण जर विचार केला तर पारमार्थिक जीव सुद्धा अस्तित्वात आहे किंबहुना आपल्यामध्येच ती शक्ती आहे. असाही विचार, असाही भाव जैन दर्शनकारांनी मांडलेला आहे. तर मुळात या ठिकाणी जैन जे मुनी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे, की हा जो जीव आहे तो प्रामुख्याने अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत आनंद आणि अनंत वीर्य या 4 गुणांनी युक्त आहे. अशा 4ही गुणांना विकसित केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ह्या व्यावहारिक जगतामध्ये जगत असताना आपण पारमार्थिक जीवन सुद्धा जगू शकतो किंवा आपली आध्यात्मिक जी ऊर्जा आहे ती आपण विकसित करू शकतो. अशा प्रकारचा भाव व्यक्त झालेला आहे. आणि त्यासाठी म्हणून या जैन मुनींनी काय केलंय, की आपलं ज्ञान कसं असलं पाहिजे, आपण ज्ञानाचे विषय कोणते असले पाहिजेत, ते ज्ञानाची साधनं कोणती असली पाहिजेत, याचाही विचार मांडलेला आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन अत्यंत महत्त्वाची बाब अशी, की या जैन मुनींनी आपलं नैतिक जीवन जे आहे, ते कसं असलं पाहिजे, याच्यावर खूप सुंदररित्या मार्गदर्शन केलेलं आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह ही जर मूल्य आपण अंगीकारली, तर निश्चितच आपण व्यावहारिक जीवनामध्येच वावरत असताना सुद्धा एक पारमार्थिक जीवन जगू शकतो. अर्थात आपल्यामध्ये असलेलं अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत आनंद आणि अनंत वीर्य अर्थात शक्ती ही आपण विकसित करू शकतो. पुनश्च एकदा आज वर्धमान महावीर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद.